लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखले जाते, मात्र आज हा स्तंभ धोक्याच्या पातळीवर गेला आहे। विरोधात बातमी लावली की पत्रकाराला धमकी दिली जाते। असाच एक प्रसंग जळगाव जिल्ह्यातील एका पत्रकारासोबत घडला आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देऊळगाव गुजरी ते हिवरी बामंदा रस्त्यावर पुलाचे व डांबरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र कंत्राटदार या कामात हलक्या दर्जाचे साहित्य वापरत असल्याचे गावकऱ्यांनी पत्रकार संजय जटाळे यांना सांगितले। याचा जाब विचारण्यासाठी जटाळे यांनी ठेकेदार निखिल शेळके यांना फोन केला असता तू माझ्या आडव्यात येऊ नको, नाहीतर मी तुला बघून घेईल असे बोलत जीवे मारण्याची धमकी दिली। या संदर्भात जटाळे यांनी कंत्राटदार विरोधात पाहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। कोणत्या नाल्याची काय सांगा? त्या संडासापर्यंत पाणी जातं नाही, पाणी जातं बाप, आणि इकडे इथपर्यंत ते कोपरे लागेल ना, तिथपर्यंत पाणी तुला लागेल, पण ते असं तिथपर्यंत पाणी जातं नाही। म्हटलं पाणी चाललं। संजय जटाळे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा तालुकाध्यक्ष। मला 2 दिवस अगोदर मी पत्रकारिता पण करतो। 2 दिवस अगोदर शेतकऱ्यांनी एक बातमी लावण्यासाठी निवेदन दिलं होतं, पण त्याचं काम चालू आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून देऊळगाव गुजरी ते हिवरी त्यांचं काम चालू आहे। त्या रस्त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती किंवा त्या रस्त्याचं काम उत्कृष्ट काम करत आहेत ठेकेदार। अतिशय खराब आणि नालगटाची रीती अशी माती मिश्रित वापरतोय म्हणून मी त्याला फोन केला होता कालच्या दिवशी, किंवा ही रीती जरा व्यवस्थित वापर, लोकांना अंदाजपत्रक दाखव, अंदाजपत्रकानुसार काम कर। तर त्याला मी भाऊदादा म्हणतोय, तर त्याने मला वाकड्यात घेऊ नको, माझ्या मी तुला पाहून घेईन, असं करेन तसं करेन, डायरेक्ट जीव मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही आता पोलीस गुन्हा दाखल करून आलेलो आहे। तर ही योग्य बाब नाही आहे बा, ठेकेदाराने काम करण्याची पद्धत वेगळी पाहिजे। असे धमकी वगैरे देऊन आणि एखाद्या पत्रकाराला धमकी देणे म्हणजे आणि म्हणजे वेगळाच प्रकार झालेला आहे। त्याच्यामुळे अनेकांना जरा आमच्या पत्रकार संघटनेला खूप वाईट वाटलं। त्यामुळे आमचे पत्रकार संघटनेचे लोक पण माझ्यासोबत होते आणि सर्वांनी जाऊन तिथे गुन्हा दाखल करून आलेला आहे। आता पुढील चौकशी काय ते आमचे पोलीस कर्मचारी करतीलच, त्याबद्दल काही वाद नाही, पण याला चांगला धडा शिकवला गेला पाहिजे आणि त्याचं लायसन वगैरे चेक करून आणि कामाची पाहणी त्वरित केली पाहिजे, अशी एक माझी मागणी आहे।